हॅलो गाईज. सो एक्झामचे डेज चालू होते पण लाईफ वेगळीच मजा दाखवत होती. असो बट त्यान सुरुवात झाली घरापासून. मम्मीसोबत सांडगे बनवत बसलो होतो. सो आम्ही काय करत होतो, उन्हाळा असल्यामुळे ना घरीच एका प्लेटमध्ये बनवून मग आम्ही ते खाली ते बेडवरती सुकवत होतो उन्हामध्ये. मग त्याच्यानंतर ते पूर्ण आफ्टरनून सुकले वगैरे. मग जसं 5 वाजले मीच ते काढायला गेले खाली आणि मग ते सगळं जमा करून गोळा करून वरती आणले. पण ते क्लिप्स चालूच दिला आणि मग परत नेक्स्ट डे कॉलेज लाईफ सुरू. शेवटचे 2 पेपर बाकी होते. टेक्निकली ट्रेस असायला पाहिजे होता, पण खरं सांगायचं तर आमचं लक्ष अभ्यासापेक्षा मेमरी बनवण्यात जास्त बिझी होता. आणि मग पेपर झाल्यानंतर आम्हाला आमचे फॅकल्टीज मेंबर्स बोलले की सेमिनार हॉलमध्ये या आणि तुमचा क्लास फोटोशूट होणार आहे. सो आम्ही तिकडे थांबलो होतो सगळे वेट करत की कधी कॅमेरामॅन येतो आहे अँड ऑल. ॲट लास्ट आमचा कॅमेरामॅन आला जो आमचा फोटो काढणार होता. सो आम्ही सगळे इथे थांबलो होतो. काही जणांनी फॉर्मल्स घातलेले, काही जणांनी युनिफॉर्म घातलेले अँड ऑल. आम्ही खाली आलो आमच्या ग्राउंडवरती. मग तिकडं म्हटलं काहीतरी रील शूट करूया. मग आम्ही ते रील शूट करत होतो. जर तुम्हाला ही रील बघायची असेल तर माझ्या इन्स्टावरती अवेलेबल आहे, तिकडं जाऊन तुम्ही बघू शकता. प्लीज इग्नोर मी. लाईक माझ्या फ्रेंड्स लोकांनी माझ्यावरतीच रिस्पॉन्सिबिलिटी दिली की बाई तू ही रील निकाल, तू ही बता. तो आई वॉज लाइक कि भाई प्रत्येक गोष्टी छोटी छोटी डिटेलिंग सबका परफेक्शन चाहिए था मुझे. देन आई वॉज टेलिंग कि भाई ये इसका हाथ है, ये इसका फेस यहाँ पे आ रहा है. सो देन मी इधर किंवा मी असं इथं सांगत होते की असं थांबा, असं हात करा. आय वॉज लाईक सगळं असं सांगत होते मी त्यांना. आज खूप छान पद्धतीने आमची रील शूट झाली. आला स्क्रिबलिंग डे. शर्टवर मेसेजेस, फनी ड्रॉइंग्स, इमोशनल लाईन्स. प्रत्येकजण एकमेकांसाठी काहीतरी लिहित होतं. लाईक तेव्हाची वाईब पण इतकी बोलू शकतो आपण की इमोशनल होती, हॅपी होती. लाईक एव्हरीथिंग वॉज मिक्स्ड इन इट. सो दॅट वॉज डे जिथे सगळे असे रिअलाईज करत होते की हे सगळं आता काही दिवसात संपणार आहे. हो, त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या शर्टवर असे मेसेजेस, खूप स्वीट मेसेजेस, खूप छान असं लिहिलं वगैरे. आणि त्या दिवशी सगळेच हसत होते, पण कुठे ना कुठेतरी आतून सगळ्यांनाच कळत होतं हे मोमेंट्स परत तसंच कधी मिळणार नाही. गाईज, इफ तुम्हाला बघायचं असेल की माझ्या फ्रेंड्स लोकांनी माझ्या शर्टवर काय काय मेसेजेस दिले, सो प्लीज कमेंट डाऊन आणि मग मी तुम्हाला रिप्लाय करते. आणि मी सारखं अचानक प्लॅन झाला, चल ना शेवटचे दिवस आहे, बाहेर जेवायला जाऊया. अँड दॅट्स हाऊ वी एंडेड अप गाईज विथ बनाना लीव ॲट कल्याणी नगर. चालून ते मॅपमध्ये 5 मिनटं दाखवत होतं, बट चालून आम्हाला 10-15 मिनटं लागले. मग शेवटी आलं आमचं बनाना लीफ. फ्रेंड्सलाच गणपती बाप्पा ठेवलेले होते. अँड देन आम्ही त्याच्यानंतर ऑर्डर वगैरे दिली आणि ऑर्डर तोपर्यंत फोटो वगैरे व्हिडिओज मस्त काढत बसलो होतो. थोड्या वेळाने आमचा ऑर्डर आला, पण आम्हाला थोडं लेट होत होतं म्हणून आम्ही पटपट जेवण करून तिथून निघालो. त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो. आणि असा होता आमचा आजचा हा छोटासा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग.